मैत्रिणींनो, लास्ट गुरुवार, मार्गशीर्ष महिन्यातला लास्ट गुरुवार, तर खूप गोंधळ होतो सगळ्यांच्याच घरी. खूप घाई गडबड गोंधळ, हे काम ते काम, पूजा वगैरे सर्व खूप घाई असते. आणि त्यात अजून एक कोणती जर सेवा आपल्याला करायची असेल चालू, मग अजूनच तसंच माझं झालं. तर दाखवते सुरुवातीला तुम्हाला. बघा, इथं देव वगैरे पण मी आज साफ केले होते. देव वगैरे साफ केले, फोटो वगैरे स्वामींचे साईबाबांचा पुसून काढला होता दुपारीच. आणि मग रांगोळी तर सकाळीच काढली होती. हळदीचं लेपन केलं, छान अशी रांगोळी काढली होती. बाहेरचं तर काम झालं होतं, पण घरामध्ये देव वगैरे साफ करून सर्व केलं होतं. आणि एका दुसरा सगळं करणं म्हणल्यावरती खूप गोंधळ, खूप उशीर होतो. असो, तर इथं बघू शकता हळदीचं लेपन केल्यावर हळदीचे स्वस्तिकसुद्धा काढले होते. गुरुवारचे मी सहसा ना हळदीचे स्वस्तिक काढत असते, कारण हळद ही लक्ष्मी देवीला, विष्णुदेवांना सुद्धा प्रिय आहे खूप. म्हणून गुरुवार शुक्रवारी हळदीचं लेपन, हळदीचे स्वस्तिक किंवा हळदीचे आपण काढत असतो. तर इथं बघू शकताय आणि सर्व पाट वगैरे मांडलेला आहे. आज मोठाच पाट मांडला आहे. तर इथं स्वयंपाक बघा, डाळ भात झाला होता, खिरीसाठी दूध तापवलं होतं, खिरीचं सर्व साहित्य काढलं होतं, शेवळ्या वगैरे भाजून, ड्रायफ्रूट भाजून फक्त खिरीला फोडणी द्यायची होती. तर बटाट्याची भाजी करणार होते. बटाट्याच्या भाजी सगळं साहित्य काढलेलं, बटाटे शिजवून ठेवलेलं, फक्त भाजीला फोडणी आणि चपात्या वगैरे राहिल्या होत्या. तर इथं बघू शकताय पूजा वगैरे मांडून घेतलेली आहे. छान अशी पूजा मांडली, फळं लावले. आणि कोणती सेवा करणार आहे तर बघा, इथं दिवाबत्तीसुद्धा करून घेतली होती. अगरबत्ती म्हणजे पूजा मंदिरातली सुद्धा झाली होती आणि लक्ष्मीदेवीची सुद्धा पूजा वगैरे करून झाली होती. फक्त पोथी वगैरे वाचायची होती. तर पूजा वगैरे मांडून घेतली आणि सर्व काही काढलं, मुलींना बायकांना जे द्यायला आणलं होतं ते. आणि इथं पंचामृत करणार होते आणि अभिषेक करायचा होता. तर अभिषेक आज जे कुंचन सेवा मी आजपासून सुरू करणार आहे, गुरुवारपासून, लास्ट गुरुवार आहे आज, तर आजपासून ना कुंचन सेवा मी करणार आहे सुरू. तर कुंचन सेवा कधी करायची, कशी करायची, त्याचा काय फायदा होतो किंवा का करतात, तर त्याच्यासाठी काय काय लागतं, किंवा कधी करायची असते, सगळी डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर मी एक व्हिडिओ बनवून, ज्यांना माहिती पाहिजे असेल त्यासाठी. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो 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 भगवते वासुदेवाय नमः. वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते 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 वासुदेवाय नमः. कुंचनची सेवा करते. देवाय नमः. ओम महालक्ष्मी 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 देवाय नमः.
ओम महालक्ष्मी देवाय नमः. ओम महालक्ष्मी देवाय नमः. इथे जरा फुल तोडून ठेव जरा. ओम महालक्ष्मी देवाय नमः. श्रीम 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 श्रीम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो श्रीम श्रीम श्रीम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम हाय बघ ना. नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय 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 नमः. ओम वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते नमः. ओम श्रीम 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 श्रीम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 भगवते नमः. ओम नमो भगवते नमः. श्रीम 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 श्रीम. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. 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 ओम नमो भगवते वासुदेवाय नमः.
ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय नमः. स्वामीचा अभिषेक करत आहे. श्री स्वामी समर्थ. 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 दीदी मधाची बॉटल दे बेटा. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी मध इकडं आहे बघ देवाचं मध, दे लवकर लवकर. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. मध इथं बघ ना खिडकीवर. श्री स्वामी समर्थ. 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 दीदी साखर दे. श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी. श्री स्वामी समर्थ. 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 तर छान असा स्वामींचा पण अभिषेक केला. स्वामींना सुद्धा स्थापन केलं आणि कुंचनचाही अभिषेक करून कुंचनची सेवा करून घेतली. सगळं भरून घेतला. कुंचन दाखवलं तुम्हाला. आणि तुम्हाला जे नाव येत असं नावमंत्र ते लक्ष्मीदेवींचे विष्णुदेवांचे घ्यायचे आहे. पूर्ण कुंचन भरूपर्यंत पूर्ण सेवा करूपर्यंत इथं स्वामींचा अभिषेक वगैरे झाला. स्वामींना मी अष्टगंध वगैरे लावत आहे. स्वामींना मी हळदी कुंकू लावत नाही. सुरुवातीपासूनच स्वामींना हळदी कुंकू लावत नाही मी. हळदी कुंकू न लावता अष्टगंध लावते. तुम्ही नक्की सांगा तुम्ही स्वामींना काय लावता, अष्टगंध का हळदी कुंकू. तर देवीची ओटी वगैरे सुद्धा भरून घेतली होती. आणि नंतर मग कुंचनचा अभिषेक, कुंचन वगैरे भरून घेतल्यानंतर मग स्वामींचा अभिषेक स्वामींना स्थापन केलं. तिथून पुढं मग पोथी वगैरे वाचून आरती करून परत फुलं वगैरे अक्षदा वगैरे सर्व वाहून मनोभावे अशी पूजा केली. तिथून पुढं मग देवीला लगेच सगळ्या देवांना, स्वामींना, सगळ्यांना असं मी खिरीचा नैवेद्य काढला. नंतर मग चपात्या वगैरे झाल्याच्या नंतर मग मी नैवेद्य काढला. स्वयंपाक सगळं झालं. त्या दीदीने भाजी केली. इथे बघू शकता मी ना आरती करत आहे. तर मुली वगैरे पण आल्या होत्या. बाहेरच उभ्या होत्या. मी त्यांना घरात बोलवलं आरतीला. जेव्हा पोथी वाचायला बसले त्यावेळेसच. तर इथं मी आरती वगैरे करून घेतलेली आहे. आणि नंतर मग बायकांकडे गेले, कारण मला खूपच उशीर झाला होता. कुंचनची सेवा होती, 2 स्वामींचा अभिषेक वगैरे होता. तर जास्तच उशीर झाला होता मला. त्याच्यामुळं ना मला उशीर झाला. मी सगळीकडे उशिरा गेले आणि उशिराच मग बायका पण माझ्याकडे आले. म्हणजे मी जसं सांगेन तसंच इथं आरती वगैरे घेतलेली आहे. छान देवीला, स्वामींना, कुंचनला छान असं आरती दिली. तर हे बघू शकताय.
ते त्या बाजूचे आले होते. तर आणि ह्या मुलींना बघा हातातले हे ब्रेसलेट दिले होते. तर इथं हे ब्रेसलेट आणले होते. आता 26 जानेवारी वगैरे आहे, तर असे ब्रेसलेट आणले होते म्हणजे मुली घालतील आणि छान अशी देवपूजा वगैरे झाली होती. पोथी वगैरे वाचून टायमिंग बघू शकता. इथं 8:45 वाजले आणि स्वामींना किती छान सजवलं होतं बघा. तर हे मी दुसऱ्या घरी आले होते. तर त्यांचीसुद्धा पूजा मांडलेली खूप छान होती. त्यांचासुद्धा व्हिडिओ काढला आणि त्यांचं घर आहे ते बघू शकता. आणि नंतर दुसऱ्या घरी गेले. मग त्यांचासुद्धा आमच्यासमोर राहतात, त्यांच्या घरी गेले. त्यांचीसुद्धा मुलीने खूप छान अशी पूजा केली होती. रांगोळी वगैरे काढलेली, साडी देवीला मस्त अशी घातली होती बघा. आणि तिथंसुद्धा जाऊन आले. मग त्यांना आमच्या घरी बोलवलं आणि हे तिसऱ्या घरी गेले होते बघा. त्यांनीसुद्धा खूप छान अशी पूजा मांडली होती. नैवेद्य वगैरे सर्व ठेवलं होतं. मलाच उशीर झाला होता. आता तिथलीसुद्धा मी त्यांच्या घरातली पूजाची बघा किती मस्त वाटत आहे. नारळाला सगळं. आणि ह्या दोघी जावा आहेत. ही आहे इकडची क्रीम साडीवाली, ती लहान आहे, ती पिवळी साडीवाली आहे, ती मोठी आहे. तर दोघी जावा आहे, एकत्रच असतात, एकत्र राहतात. त्यांच्या सासूबाई आहेत. त्यांच्या सासूबाईंचा सुद्धा मी व्हिडिओ काढला. आणि हे आमच्या घरी आल्या होत्या सगळ्या. मी तिकडं आणि त्या सगळ्या इकडं असं होत होतं. आणि हे बघा छोटं एक पिल्लू, दरवर्षी एक कोण ना कोण छोटा असतंच. आणि मुली पण आल्या होत्या. अगोदर मुली येऊन गेल्या होत्या, ह्या मावशी येऊन गेल्या, ह्या मावशी आल्या होत्या. आणि ही बघा जायचं नावच घेत नव्हती. तिची बहीण बोलत होती चल चल, पण तिला जायचं नव्हतं. ही दुसरीच लाडू आहे. मी हिला लाडूच बोलते, हिचं नाव आराध्य आहे, पण तिला लाडूच बोलते. आणि बघा ह्या जावा आणि ह्या पुढं राहतात. अशा तिघीजणी मग आल्या होत्या. तर हॅलो, नमस्कार, श्री स्वामी समर्थ. कशा सर्व मस्त ना? तर मस्तच असायला पाहिजे. माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये गोडताईंचे मैत्रिणींचे ताईंना मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आहे गुरुवार. आज मार्गशीर्ष महिन्यातला लास्ट गुरुवार आहे. तर उद्यापन वगैरे सर्व केलेलं आहे. व्हिडिओ बसून बनवायला टाईमच नव्हता. आज दिवसभर काम पूजा वगैरे केले. आणि हो, तुम्हाला सांगते, आजपासून लक्ष्मी कुंचनची सेवा चालू केलेली आहे. लक्ष्मी कुंचनची सेवा कशी करायची थोडक्यात, तर ते मला तुम्ही विचारू शकता. मी तुम्हाला डिटेलमध्ये त्याची माहिती सांगेन. आणि मी सेवा केलेली आहे. तर त्यासाठी काय सेवा करावी लागते, काय कमी साहित्यामध्ये एकदम घरातल्या आपल्या किचनपासून आपण जे वस्तू घेऊ शकतो कुंचनसाठी. महागाच्या वस्तू घ्यायची काही गरज नाही. मी घरगुतीच वस्तूमध्ये अगदी 1000 रुपयाहूनही कमी मी असा हा कुंचन तयार केलेला आहे. 1000 रुपये पण जास्त सांगितले मी अंदाजाने, पण एकदम कमी किमतीमध्ये मी हा कुंचन तयार केलेला आहे. जर कोणाला लक्ष्मी कुंचनची, धनलक्ष्मी कुंचनची माहिती पाहिजे असेल तर नक्की मला कमेंट करून सांगा. मी कसं मागवलं, काय घेतलं, हे सगळं मी पूजामध्ये दाखवलेलं आहे. तरी पण कमेंटमध्ये विचारू शकता कोणती सेवा करायची, कोणती नाही करायची, कधी करायचं, कधी नाही करायची, सगळं मी तुम्हाला डिटेलमध्ये सांगेन. थोडक्यात तुम्हाला आता सांगितलेलं आहे. माझा अवतार बघू शकता. मुलींनी पण सगळ्यांनी लावलं, तर नाही बोलू शकत नाही. आणि व्हिडिओ काढायला वेळच नाही भेटला माझा स्वतःचा. आता ना सेवा मी ज्या सेवा करायच्या असतात त्या सेवा नाही केलेल्या. सकाळची पण जी सेवा करते गुरुवारची त्यासुद्धा नाही केलेल्या. तर आज मी कधी मला टाईम भेटतो बघू. तर चपात्या करायच्या आहेत अजून. सर्व झालं होतं. दीदीने आज भाजी केलेली आहे. तर मी आता पीठ मळले आणि आधीमध्ये बायका येतात जातात. तर आता मी ना चपात्या करून घेते. तिथून पुढं मग ह्या लोकांना जेवण देऊन मग मी सेवा करणार आहे. माझ्या ज्या सेवा आहेत त्या लक्ष्मी कुंचनच्या, त्यासुद्धा गुरुवारच्या माझ्या तारक मंत्राचं, तीर्थ वगैरे सर्व सेवा मी आता लोकांना जेवण वगैरे देऊन करणार आहे. नंतर मी उपास सोडून तुम्हाला दाखवून पण मी सेवा करायला बसले, किती वाजता बसले सर्व डिटेलमध्ये दाखवून. चला, आता उशीर झाला, आता काही करू शकत नाही. असो, चला मग आता आवरून घेते. मुलं पण जेवायचे आहे. यश जेवून गेला. यशला काय बटाट्याची भाजी आवडत नाही, आणि डाळ भात खाऊन गेला तो. आता आहेत आम्ही चौघं. तर मी तर नंतर जेवण, कारण की माझी सेवा केल्याशिवाय मी उपास सोडणार नाही. असं खूप छान असं पूजा वगैरे झालेली आहे. उद्या पण झालेलं आहे लक्ष्मी आईचं. आणि कुंचनची खूप छान अशी मन प्रसन्न करणारी अशी सेवा झालेली आहे. खूप छान वाटलं. स्वामींचाही अभिषेक केलेला आहे. खूप छान वाटलं मला. आज स्वामी आले ना, मी खूप आनंदी झाले. खूप म्हणजे खूप आज वेगळंच, मी सांगू शकत नाही की आज काय वाटत आहे. खूप आज छान मला प्रसन्न वाटत आहे की स्वामी घरी आले. स्वामींचा अभिषेक केलेला आहे, स्वामींना स्थापन केलेलं आहे. आता बघू ते काय बोलतात. ऑफिसमध्ये नेत आहेत, काहीतरी ठेवतात माझ्यासाठी, कारण की मला स्वामींना ना ऑफिसमध्ये पाठवायला पण मन होत नाही. बघू आता काय ते. चला आता
छोटासा व्हिडिओ बनवलेला आहे. कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. आज खूप छान वाटत होतं, खूप प्रसन्न वाटत होतं. श्री महालक्ष्मीची पूजा तर केलीच होती, त्याचबरोबर कुंचनची सेवा आजपासून सुरुवात केली होती. स्वामी आले होते आपल्याकडे, तर स्वामींचा अभिषेक केला. आजपासून स्वामींना स्थापन केलेलं आहे. तर बघू आता स्वामींच्या इच्छेवर आहे. स्वामींना इथं घरात थांबायचं आहे का ऑफिसमध्ये जायचं आहे, कारण ऑफिसमध्ये स्वामी आलेले आहेत. त्याच्यामुळं ना मला तर मन होत नाही स्वामींना पाठवायला, पण आता बघू जसे स्वामींची इच्छा. आणि किती सुंदर दिसत आहे बघा. स्वामी असं वाटत होतं की माझ्याकडेच बघत होते. आणि तांदूळ बघा किती छान असे तांदूळ टाकले, तर डोक्यावरतीच पडल्याचे कपाळाला लागले होते. खूप सुंदर हे स्वामींचं रूप दिसत होतं. मन प्रसन्न करणारं असं हे स्वामींचं रूप आज खुलून आलं होतं. त्याचबरोबर बघा हे धनलक्ष्मी कुंचनची सेवा केली होती, ती खूप छान वाटत होती. आणि लक्ष्मी आईची तर सेवा छानच असते दरवेळेस. सेवा पूजा खूप छान अशी ओटी वगैरे देवीची भरलेली. आणि खूप छान प्रकारे असा साधा सिंपल पद्धतीने छोटासा आपला प्रोग्राम करून घेतला आणि खूप छान वाटलं. नक्की तुम्ही पण सेवा चालू करा. धनलक्ष्मी कुंचनची खूप छान अशी सेवा आहे. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं ही सेवा केल्याच्यानंतर. उद्याचा व्हिडिओ बघूया लक्ष्मी कुंचन सेवेचा.